नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांना सन्मान कर्तृत्वाचा 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष माननीय मो अभ्यंकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय श्री किशोर जैन संस्थापक अध्यक्ष भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 10 मार्च रोजी नागोठणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोमवेदक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तळाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्यामुळे सन्मान कर्तृत्वाचा 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते, शिवसेना उपनेते श्री विजय कदम, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री अनिल नवगणे, शेकापचे जिल्हा चिटणीस श्री आस्वाद पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष श्री अभंग, कोकण विभाग अध्यक्ष श्री जगदीश भगत, कार्याध्यक्ष श्री कौशिक ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रनाथ पाटील, प्राथमिक विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री रोशन तांडेल, माध्यमिक विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री नितीन नवगणे, रायगड जिल्हा समन्वयक काझी फरीदुल हक आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांना सन्मान कर्तृत्वाचा 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर श्रीनिवास वेदक, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री भाटे, पन्हेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा व्यवहारे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.